नमस्कार. हळवं आणि भावूक मन नेहमी या व्यवस्थेच्या व्यथा व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतं. या व्यवस्थेत ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बदलल्या पाहिजेत. त्या बदलण्यासाठी ते पोटतिडकीनं प्रयत्न करतं. पण जेव्हा सगळं करूनही त्या बदलत नाही, उलट त्यांचा अनपेक्षित परिणाम दिसायला लागतो, तेव्हा तो माणूस फार हताश आणि हतबल होऊन जातो. साने गुरुजी असं एकही घर नसेल महाराष्ट्रातलं की ज्याला श्यामची आई हे पुस्तक माहीत नसेल. आणि श्यामची आई या पुस्तकातील तो हळवा श्याम अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला आहे. पण तो श्याम जेव्हा या व्यवस्थेचा रूपांतर चांगल्या व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं अख्खं संपूर्ण इच्छाशक्ती ती या व्यवस्थेला बदलण्यासाठी लावतो, एवढं करूनही ती व्यवस्था अनपेक्षितपणे वागायला लागते, तेव्हा तोच हळवा श्याम, तेच हळवे साने गुरुजी हताश आणि हतबल होतात आणि शेवटी आपली जीवनयात्रा ही आत्महत्या करून संपवतात. तेव्हा फार वाईट वाटतं. कारण जे हळवं व्यक्तिमत्व असतं ही स्थिती, वस्तुस्थिती आणि परिस्थिती बदलण्याचा कटाक्षानं प्रयत्न करतं आणि ही व्यवस्था व्यवस्थित लावण्यासाठी प्रयत्न करतं. आणि तरीही एवढं करून आपल्या जीवनाचं संपूर्ण आयुष्य या समाज व्यवस्थेसाठी देऊनही जर ती बदलत नसेल तर तो व्यक्ती हताश आणि निराश होतो. आणि शेवटी एवढं चांगलं सुंदर लिखाण करणारा, हळवं व्यक्तिमत्व असणारा श्याम अर्थात साने गुरुजी आत्महत्या करतात. ही या व्यवस्थेला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. त्यामुळं व्यवस्था व्यवस्थित चालवायची असेल तर प्रत्येकानं आपल्या व्यवस्थेसोबत प्रामाणिकपणे आणि सामंजस्याने वागणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक श्याम हा ही व्यवस्था व्यवस्थित चालवण्याचा, व्यवस्थितपणे समाज रचना निर्माण करण्याचा कटाक्षानं प्रयत्न करत असतो. धन्यवाद.